हॅलो फ्रेंड्स, मी आहे शुभांगी आणि प्रेशा मेकअप स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज. तर आता आपण नो फाउंडेशन मेकअप लुक करणार आहोत विथ बोल्ड आईज. तर तुम्ही बघू शकता मी स्किन केअर इथे केलेलं आहे आणि त्यानंतर मी इनसाइड कॉस्मेटिकचं प्रोचं हे एक पॅलेट वापरत आहे. याच्यात खूप सारे शेड आहे ॲज अ कन्सिलर, बेस आणि कॉन्टोर म्हणून. त्याच्यातला मी एक ऑरेंज शेड घेतला आहे जे की डार्क स्पॉटसाठी असतो करेक्टर म्हणून. तो मी छानपैकी, मला जिथे डार्क स्पॉट आहे तिथे मी छानपैकी लावून घेतला आहे आणि फिंगरच्या सहाय्याने त्याला स्प्रेड करून घेतला आहे. त्यानंतर मी ब्युटी ब्लेंडर घेतला आहे आणि त्याला डॅब डॅब मोशनमध्ये ब्लेंड केला आहे. तर इथे मी प्रायमर विसरली होती, तर मी ते NY बेचं सिलिकॉन बेस प्रायमर यूज केला आहे आणि छानपैकी माझ्या चेहऱ्याला लावून घेतला आहे. त्यानंतर मी त्याच पॅलेटमधला एक कन्सिलर शेड घेतला आहे जो की लाईट आहे आणि तो ॲज अ बेस म्हणून पण मी तोच यूज करणार आहे. सो मी जिथे मला गरज आहे तिथे मी तो छानपैकी लावून घेतला आहे. त्यानंतर मी याला ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने छानपैकी ब्लेंड करून घेत आहे. सो ब्लेंडिंगला थोडा वेळ द्या. ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लेंडिंग व्यवस्थित केलं तरच आपला बेस जो आहे तो छान बनतो, नाहीतर केकी दिसतो. सो मी प्रॉपर ब्लेंडिंगला वेळ देते आणि हे छानपैकी ब्लेंड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी त्याच पॅलेटमधला एक कॉन्टोर शेड घेतला आहे जो की मी एक लाईट शेड घेतला होता, तो मला सूट नाही झाला. त्यावर मी अजून एक त्याच्यामधलाच डार्क शेड घेतला आहे आणि तो लावून घेतला आहे त्यावरच. आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने मी त्याला छानपैकी ब्लेंड करून घेत आहे. वरच्या साईडला ब्लेंड केलेला आहे. त्यानंतर मी मेबेलिन फिट मीची कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे आणि माझ्या संपूर्ण चेहऱ्याला छानपैकी सेट करून घेत आहे. त्यानंतर मी पिंक कलरची लिपस्टिक घेतली आहे ॲज अ ब्लश म्हणून आणि ते छानपैकी माझ्या चेहऱ्याला लावून घेतलं आहे आणि ब्लेंडरच्या सहाय्याने त्याला छानपैकी ब्लेंड केला आहे. असं केल्याने खूप नॅचरल दिसतं आपले जे चिक्स आहे ते. त्यानंतर मी ते ॲब्रो पॅलेट घेतला आहे आणि माझ्या छानपैकी ॲब्रोंना फिल करून घेत आहे. त्यानंतर मला आईजमध्ये मी फक्त एक गोल्डन शेड घेतला होता आणि तो संपूर्ण आयलिडवर लावून घेतला आहे. फक्त एक शेड लावला. त्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं पेन आयलायनर घेतलेलं आहे आणि एक छान अशी विग आयलायनर काढते आणि मी आयलायनर खूप स्लोली दाखवला आहे. अगदी तुम्ही शिकू शकता की मी विग आयलायनर कसं लावलं आहे. सो एकदम प्रॉपर दाखवलेलं आहे मी यामध्ये. सो तुम्ही बघू शकता किती छान लागला आहे आणि दोन्ही डोळ्यांमधला फरकही तुम्ही बघू शकता. सो मी दुसऱ्या आईजलाही लावून घेतला आहे. त्यानंतर मी ते नायकाचं काजळ माझ्या वॉटरलाईनला यूज केला आहे आणि मी तेच एक जो मी आयलायनर लावला होता तोच मी खाली माझ्या लोअर लाईनला लावून घेतला आहे, जेणेकरून आपले डोळे मोठे आणि असे ब्लॅक छान बोल्ड दिसतील. सो तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावते आहे. सो आता हे झालं आहे. त्यानंतर मी मास्क कॉस्मेटिकचा मस्कारा यूज केला आहे. त्यानंतर मी स्विस ब्युटीचा सेटिंग स्प्रे यूज केला आहे आणि एक न्यूड शेडची लिपस्टिक लावलेली आहे, कारण आपले डोळे जे आहे ऑलरेडी बोल्ड आहे आणि त्यामुळे मी एक न्यूड शेड यूज केलेला आहे. आणि माझा मेकअप ऑलमोस्ट डन झाला आहे आणि हा आहे फायनल लुक. सो गाईज, तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.